एक मोठी आणि धक्कादायक बातमी साताऱ्यातून समोर येत आहे। अमेरिकन नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय बोगस कॉल सेंटरचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। कोरेगावमधील एका अपार्टमेंटवर पोलिसांनी पहाटे छापा टाकून तब्बल 17 जणांना बेड्या ठोकल्या आहेत। कोरेगाव रहिमतपूर रोडवरील सुभाष नगर भागात श्रीसाई लॉजिस्टिक्सच्या नावाने हे बोगस कॉल सेंटर गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून गुपचूप चालवले जात होते। आरोपी गाढा मेझॉन ऑर्डरच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांना ऑनलाईन एक्लॉप्सद्वारे संपर्क साधायचे। तुमची ऑर्डर नाकारल्यास तुम्हाला डिजिटल अरेस्ट केले जाईल अशी भीती दाखवून हे भामटे गिफ्ट व्हाउचरच्या माध्यमातून डॉलर्समध्ये रक्कम उकळत होते। पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या विशेष पथकाने 23 मे रोजी पहाटे हा छापा टाकला। या कारवाईत कॉल सेंटरचा मालक सागर सूर्यवंशी याच्यासह 17 जणांना अटक करण्यात आली असून कोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ABNA 6 आणि IT ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या हायटेक टोळीचे धागेदोरे आणखी कुठे पसरले आहेत याचा तपास आता सातारा पोलीस करत आहेत। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। दिनांक 22-23च्या मध्यरात्री साधारणपणे 1च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळालेल्या माहितीवरून आपल्याकडे एक रेड कंडक्ट करण्यात आली। जी रेड कोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांची मदत घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी अंमलदारांनी ही रेड पार पाडली। या रेडमध्ये कोरेगाव गावामध्ये एका इमारतीमध्ये एक कॉल सेंटर त्या ठिकाणी चालू होता। त्या कॉल सेंटरमध्ये 21 युवक आणि युवती हे कॉल सेंटर चालवत होते। ते सापडल्यानंतर त्यांच्यापैकी 5 जणांना आपण अटक केलेली आहे आणि उर्वरित जे आहेत त्यांना नोटीस देऊन तपास कामी पुन्हा बोलवण्याच्या शर्तीवरती त्यांना सोडलेले आहे। या 21 जणांमध्ये 4 महिला देखील आहेत, मुली आहेत, 2 मुली आहेत आणि एकंदरीत पाहता अमेरिकन नागरिक जे असतात या अमेरिकन नागरिकांना डिजिटल अरेस्ट करायचा आणि डॉलर्स, कुपन्स, Amazon कुपन्स अशा विविध प्रकारे त्यांची फसवणूक करायची, त्यांच्याकडून पैसे उकळायचे अशा प्रकारचा गुन्हा ते करत असल्याचं निदर्शनास आले। त्याबाबतचे वस्तुस्थिती दर्शक पुरावे त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत आणि त्या पुराव्यांच्या आधारे आणि केलेल्या पंचनाम्याच्या आधारे या सर्वांच्या विरोधात आपण कारवाई करत आहोत। काल रात्री आज पहाटे कोरेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांची पोलीस कस्टडियल रिमांड मागून पुढील तपास याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेमार्फत आपण करत आहोत। यासाठी आपल्याला आवश्यक ती मदत ही फक्त राज्य शासनाकडूनच नाही तर केंद्र शासन स्थित असलेल्या ज्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडून पण घ्यावी लागणार आहे आणि याच्याबाबतचे जे काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहेत ते फॉलो करून हा तपास पुढे कार्यरत राहील अशा पद्धतीने हा तपास करण्यात येईल। एकंदरीत पाहता असा अंदाज आहे की जवळपास फेब्रुवारीच्या 1 तारखेपासून हा सगळा प्रकार त्या ठिकाणी चालू होता आणि त्याच्यामध्ये मासिक कदाचित साधारणपणे जी प्राथमिक इंट्रोगेशन मध्ये माहिती प्राप्त होते त्याच्यामध्ये महिन्याला 20 ते मिनिमम कमीत कमी महिन्याला 20 ते 25 लाख रुपयांची उलाढाल त्या ठिकाणी होत होती आणि आता म्हणजे 22 मे पर्यंत ते फुल फ्लेज्ड त्या ठिकाणी हा कॉल सेंटर चालवत होते। ते काय करत होते, कुठं राहत होते, कशा पद्धतीने काय काय कोणाकोणाला किती विक्टिम्स आहेत, त्याचे नंबर कसे प्राप्त केले याबाबतचा आता अधिक तपास पुढे होणार आहे। परंतु पुढच्या अनेक गोष्टी होण्याच्या आधी आपण यशस्वी तिथपर्यंत पोहोचून ते जे रॅकेट आहे ते रॅकेट आपण उद्ध्वस्त करू शकतो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।